नमस्कार, मी जतीन मोरे। आज आपण या आतकरगाव पंचायत समिती गणातील शिवसेना, शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि RPI यांच्या महायुतीच्या माध्यमातून आतकरगाव पंचायत समितीसाठी उभ्या असलेल्या रोहिणी गणेश येरम या उमेदवार आहेत। यांच्याशी आज आपण सम्राट मराठी चॅनलच्या माध्यमातून थेट संवाद साधणार आहोत। रोहिणीजी, आपलं सम्राट मराठीमध्ये स्वागत। नमस्कार ताई, काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही आतकरगाव पंचायत समिती गणामध्ये उभे आहात। या ठिकाणी जवळजवळ 3 दिवस झालेले आहेत प्रचाराला। तर या प्रचारामध्ये तुम्हाला कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे? प्रतिसाद खूप छान मिळतो आहे। सर्वप्रथम शिवसेनेकडून मला हे उमेदवारीचे तिकीट मिळाले, त्याबद्दल मी त्याचे आभारी आहे। आणि प्रतिसाद म्हटलं तर मी आता आतकरगाव, शेंबडी, चावणी, साकूची वाडी, कारगाव, होनाड ही जी म्हणजे अशी गावे घेतलेली आहेत। प्रत्येक गावोगावी आम्ही फिरलेलो आहेत व प्रतिसाद खूप छान मिळाला आहे। म्हणजे असं गावातील महिला, पुरुष, युवक, युवती, वृद्ध माणसं यांच्याकडून ही खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे। मी या निवडणुकीला सामोरे जात आहे, तर तुम्हाला काही याबाबत राजकीय वारसा किंवा राजकीय काही अनुभव आहे का तुम्हाला? राजकीय अनुभव म्हणजे माझे सासरे लक्ष्मण गणू येरम हे राजकारणात पण आहेत आणि पारमार्थिक आमच्या घराण्यामध्ये परमार्थाचं पण आहे। आणि माझे मिस्टर गणेश लक्ष्मण येरम हे सरपंच होते आणि माझी जाऊबाई दीपाली दिनेश येरम ह्यासुद्धा सदस्य होत्या। आता मला जी ही शिवसेनेकडून पंचायत समितीचे हे काम करण्याची संधी मिळाली आहे, त्याचा मी पुरेपूर उपयोग करून लोकांची जी कामे आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। ज्या काय आता समस्या आहेत येथील, म्हणजे कोणकोणत्या येथील महत्त्वाच्या समस्या आहेत आणि त्या कशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहात? आणि लोकांच्या समस्या आहेत थोड्याफार, म्हणजे रस्ते, पाणी, कचऱ्याचे वगैरे, गटार, अशा या समस्या लोकांनी मांडल्या आहेत। त्या आमदार महेंद्र थोरवे साहेब आणि नरेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून मी या पंचायत समितीची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। तिथल्या मतदारांना काय आवाहन करा? धनुष्य बाणासमोरील बटन दाबून तुमच्या हक्काचे उमेदवार रोहिणी गणेश येरम यांना भरघोस मतांनी निवडून द्या ही विनंती करते। धन्यवाद। या होत्या रोहिणी येरम, यांच्याशी आपण सम्राट मराठीच्या माध्यमातून संवाद साधला आहे। रोहिणी येरम ह्या आतकरगाव पंचायत समिती गणातून उभ्या आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं आहे की या ठिकाणच्या ज्या काही पाण्याच्या संदर्भातील किंवा रस्त्याच्या ज्या काही संदर्भातील ज्या समस्या आहेत त्यांच्या मार्गदर्शक नरेशजी पाटील तसेच आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून त्या पूर्ण करणार आहेत। तसेच रोहिणी येरम यांच्या घरातील वातावरण वारकरी संप्रदायाचे आहेत। त्यांचे सासरे लक्ष्मण येरम हे देखील वारकरी संप्रदायाचे चांगल्या प्रकारे काम करतात। त्याचप्रमाणे त्यांचे पती गणेश येरम हे देखील उंबरे ग्रामपंचायतीचे सरपंच राहिलेले आहेत। एकंदरीत त्यांच्या घरातील समाजसेवेचं वातावरण आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मला समाजसेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्या, असं त्यांनी मतदारांना आवाहन केलेलं आहे। रोहिणीताई, तुम्हाला या निवडणुकीसाठी आमच्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।